फायनलचा. ऑलरेडी खाली बसला होता बट कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. ज्या पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला टार्गेट करायचं होतं जीतला ते जमलं आणि पहिल्या बॉलवरती येत असताना सिंगल. आकाशने जबरदस्त बॉलिंग सेमीफायनल मध्ये केली. पॉवर प्ले मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली होती आणि 2 विकेट काढले होते. फायनल आहे. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती पडला. इवन जीत आणि जीतचा बॅटचा आणि बॉलचा योग्य कनेक्शन होत असताना पण बघितलं नाही. पहिल्या बॉलवरती सिंगल. चिन्मय पाटील आणि जीत भोईर ओपनिंग प्लेयर सध्या मैदानाच्या आत. पियुष मीत 11 लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला पण पाहतोय सध्या काऊ कॉर्नरला फिल्डर थोडासा मिड विकेटला त्याला सरकवत आहेत. पुढे आला होता इनारेज घेऊन फाईन लेगला बॉल आहे. चान्स जरूर होती मात्र जीतच्या वेगाने पोहोचला आणि दुसऱ्या बाजूने डायरेक्ट हिट मिस झालंय. निनादला आपण बघितलं शॉट फाईन लेग मध्ये. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 2 या आकड्यावरती. पॉवर प्ले सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच 24 बॉलचा डाव आहे. सुरुवातीला जितक्या जास्त धावा स्टार्ट जितका चांगला भेटेल तितका ॲडव्हान्टेज असेल आणि त्याच कारणासह टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय. ऑफ साइडला 5 फिल्डर आत आहेत. डीप स्क्वेअर लेगचं लॉंग ऑन मागे ठेवला आकाशने जीतसाठी. ओहो कमी गतीने टाकला होता. पहिला बॉल देखील अशाच पद्धतीने स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता जीतने. तेव्हा वेग होता बॉलमध्ये त्यानंतर कमी गती. एरियल व्ह्यूज सध्या तुम्ही पाहतात 70-70 लाईव्ह. पूर्वेश जे आमचे ड्रोन पायलट आहेत त्यांचे मनापासून आभार. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी नियोजकरांचे ग्राउंड कल्याण डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 तिसऱ्या पर्वाची फायनल. डाव पहिला आहे. पहिला षटक पुढचा बॉल आकाश. स्विच केलाय कनेक्शन चांगलं आणि बॉल निघालाय फ्लॅट बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. क्षणभरात स्वतःला स्विच केलं त्याने आणि ऑफस्टंपच्या बाहेर पिच झालेला बॉलला बरोबर पिक केला आणि थेट पाठवलं बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 6ने धावसंख्येची कोंडी तर फोडली आहे. चौथ्या बॉलवरती आलाय षटकार. धाव फलकावरती 8. आकाश वन्स अगेन रिझल्ट आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करणारा पहिल्या टप्प्यावरती चौकार. जबरदस्त फटका. लागोपाठ 2 स्विच हिटचे फटके. वेगळा अंदाज आहे जीतचा जेव्हा तो स्विच होतो. षटकार चौकार धाव फलकावरती 12. सुरुवात आकाशने चांगली केली पहिल्या 3 बॉलवरती. देन 2 बाउंड्रीज. कमी गती गॅप शोधली स्वीप केलाय. ह्याच पटक्याच्या शोधात अगोदरचे 2 बॉल व्यवस्थित कनेक्ट करता आले नव्हते जीतला. शेवटच्या बॉलवरती आलाय स्वीप चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती आपण पाहतोय 16 धावा. वा वा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब सर्वांचे लाडके राजू दादा. हे गाणं जेव्हा जेव्हा वाचतं तेव्हा मन प्रफुल्लित होतं. परमेश्वर माई यांचा आवाज आणि आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांच्यावरती ते गाणं आपण सर्वजण गेले कित्येक वर्ष ऐकत आहोत. कॉम्बॉक्स मध्ये दाखवलं जातं 70-70 द्वारे. थँक्यू 70-70 लाईव्ह गेल्या 5 दिवसांमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये तुम्ही टेलिकास्ट करताय. क्वालिटी टेलिकास्ट. ऑप्शनचा फार बाहेर बॉल आहे आणि इथे जरूर अंपायरचा सिग्नल बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट साठी. जवदुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि माजी सरपंच नियोजक गिरीधरजी पाटील साहेब यांचे आगमन मंचावरती. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती सध्या आपण पाहत आहोत मंचावरती. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. पुन्हा बोटं फिरवली आहेत पण यावेळेला पिच बॉल जास्त बाहेर झाला. दॅट अंपायरचा सिग्नल. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. खणखणीत पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचे 3 बॉल जे सीमारेषेच्या बाहेर गेले तिथून कॅपिटलाइज केलं त्यांनी आपल्याला. अन्यथा पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त आकाशने 2च धावा खर्च केल्या होत्या. बालेकर आयकॉन आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. क्लासिकल चिन्मयचा अंदाज. 6 धावा. काय फटका आलाय. जबरदस्त फटका. त्याचा क्लास दाखवणारा. त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे. जबरदस्त. सॉफ्टचा फार बाहेर बॉल होता. सॉफ्ट हँडने एक्स्ट्रा कव्हर मधून वन्स अगेन डाऊन दी ग्राउंड. सॉफ्ट हँडने तिथे ड्राईव्ह करण्यात आले थ्रू दी लाईन. डबलचा कॉल आणि मिळतात 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेझीनेस आपण बघितला. या क्षणाला चुका ऍक्सेप्ट नसतील. फायनल तुम्ही खेळता. एक धाव महत्वपूर्ण आहे. आता जिंकले नाही मॅच तर पुढच्या सीझनची वाट पाहावी लागणार आहे. 2 धावांनी सध्याचा स्कोर आपण पाहतो तो 25. 25 धावा फलकावरती. सेकंड ओव्हर. योगेश बालेकर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय वेगाने. चांगला झेल राजकडून आणि पहिला धक्का बसतोय पियुष मित 11ला. चिन्मय बाद. थँक्यू दिसे. याच दरम्यान मंचावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक रक्षितजी गायकर यांचं आगमन झालं. सुस्वागतम. विहंगम दृश्य तुम्हाला सध्या वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीचं 70-70 द्वारे पाहायला मिळते. गेल्या काही पर्वांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये या खरं तर ग्राउंडवरती फार मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पाहायला मिळाल्या आणि त्यामधली 3ऱ्या पर्वाची ही कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग. राहुल पाटील लास्ट मॅच ते षटकार आताही तुम्हाला आठवत असतील. तो मैदानाचा आत आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती प्लॅटफॉर्म सेट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. स्टार्ट चांगला भेटलाय तर बालेकरने दुसऱ्या बाजूने विकेट पहिली काढली आहे. स्वीट हिटचा प्रयत्न होता. बॉल जरूर बाहेर निघतोय. हे जे बाहेर निघणारे बॉल आहेत त्याने इम्प्रेस केलं आज योगेश बालेकरने. राऊंड द विकेटने येतो. शेवटच्या क्षणाला बॉल पडल्याबरोबर पहा लेग स्टंपला पिच झाला आणि तिथून ऑफ स्टंपचा किती बाहेर निघतोय. सुपर. धाव फलकावरती थांबलेला 25. 25 धावा. शेवटचा बॉल. योगेश अपील यावेळेला आउटसाइड एज घेऊन विकेट किपरने टिपलाय. झेल 1 विकेट डाऊन. कम बॅक केलं योगेश बालेकरने ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 25. 2 विकेट पडल्यात. पियुष मित 11. थँक्यू. पाटील आला नाही. पाटील गेला आणि भोईर आता आलेत. मॅन फ्रॉम धारावे विकी भोईर आगमन मैदानाचा. ॲज अ बॉलर आपण सर्वांनीच त्याला खुल्या गटामधून बघितलेलं पण धारावे संघासाठी बऱ्याच वेळेला जबरदस्त बॅटिंग त्याची ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपण बघितले आणि आज ती गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पियुष मित 11ने 12.50चा करंट 125 उभारलेला आहे आणि त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर देखील 4 ओव्हरच्या अखेरीस आपल्याला 50 सध्या स्क्रीनवरती दाखवतोय. त्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न जीत आणि विकी आणि त्याची टीम पियुष मित 11 करणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्याच धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने होतोय. जिथे आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं आकाशला 16 धावा. योगेशला सेकंड ओव्हरमध्ये आपण बघितलं तिथे 13 धावा खर्च झालेल्या. 2 विकेट त्याने काढले. जीत मैदानाचा आता
तो बिंदास्त आहे आणि त्याच्याचकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत या मॅचमध्ये धावा त्याच्या बॅटमधून यायला पाहिजेत. फायनलचा प्रेशर जो हँडल करेल तो असेल या ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3चा विजेता. कारण जेव्हा जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये पाहतो लीग स्टेजला तितका प्रेशर नसतो. नॉकआउटला आज क्वार्टर फायनल खेळलेले आहेत, आज सेमीफायनल खेळलेले आहेत. 2 सामने जिंकून ही फायनल सुरू आहे. या 2 संघांमधले एका बाजूला संघ आपण पाहतोय तो पियुष मीत 11 तर दुसऱ्या बाजूला सोनू मोनू 11. कॅप्टन आलेत नितेश पाटील. पुढे आला, फ्लिक केला बॉलला, मिड विकेटला साहिल आहे त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये सोनू मोनू 11च्या साहिल कडून आपण पाहतोय जो डीप मध्ये नवोदित आहेत आणि आपल्या फिल्डिंग मधून या सीझन 3 मध्ये छाप सोडत असताना साहिल. सिंगल धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 26 धावा धावा फलकावरती आहेत. कर्णधार नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात सोनू मोनू 11चे गोलंदाजी करत असताना. आणि आता समोर असेल तो विकी बोईर, पियुष मीत 11चा आयकॉन. लॉंग ऑफ सेट आहे, लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर मध्ये एक फिल्डर पाटील. ओ बाहेर निघत होता बॉल, एज घेऊन कॅच ड्रॉप झाले विकेट किपर कडून. शॉर्ट थर्ड कव्हर करेल, एक धाव येते. आउट कटर जे योगेश बालेकर कडून आपण बघितले लास्ट ओव्हर मध्ये आणि इथे देखील तोच बाहेर निघणारा. फिंगर रोल केले होते, टेनिस बॉल सहसा वळत नाही. तुम्हाला रिलीज करत असताना त्याला बोट फिरवून वळवावं लागतं आणि त्याच पद्धतीने आउट कटर आपण बघितलाय. इव्हन लेदर बॉल जर आपण बघितला तो स्विंग होतो. इथे बोट फिरवत असताना एज होती, कॅच ड्रॉप झाली योगेश कडून. धाव आहेत 27. बॉल बाहेर काढत होता, मिस टायमिंग. स्विच हिटचा प्रयत्न तर केला पण शॉर्ट थर्डने चांगला झेल टिपलाय. 26-3 जीत बोईर बाद. वा वा, कल्याण डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग आहे आणि या स्पर्धेमध्ये जे काय आयकॉन आहेत ते फक्त ठाणे जिल्ह्यातीलच आहेत. सो आणि प्रत्येक आयकॉनचा सन्मान या माणसाने केलेला आहे. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. ग्रामीण प्रीमियर लीग नवीन बॅटर येत आहेत. सूरज मात्रे आज ज्यांनी क्वार्टर फायनल मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. अपेक्षा तशाच इनिंगची पण आता बॉल कमी आहेत. शॉर्ट बट स्वीट इनिंग जर आली तर एक चांगला फिनिश असेल. मनसे उपविभाग अध्यक्ष आदरणीय रोशनजी भाने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. धावा फलकावरती आपण पाहतोय 27-27ला 3 धक्के आणि नवीन बॅटर सूरजचं आगमन जो स्ट्रायकिंग एंडला. स्विच हिटचा प्रयत्न, लेग स्टंपचा बाहेर, इम्पॅक्ट नाहीये. त्यामुळे अंपासने देखील लगेचच सांगितलं जेव्हा अपील करत होता नितेश. धाव मिळाले नाही. निनादने चांगल्या पद्धतीने कव्हर केलंय. डॉट बॉल आलाय. हे षटक कमबॅक करणार राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 16, सेकंड ओव्हरमध्ये 13, थर्ड ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आलेल्या 2च धावा. जितक्या जास्त असतील तितकं गोलंदाजांना ॲडव्हान्टेज असेल. आणि सध्याच्या घडीला सूर्य देखील असताना चाललाय. 5:14 झालेली आहेत. फ्लिक केला, डीप स्क्वेअर लेग, खाली जरूर होता पण फिल्डर आलाय. शेवटच्या क्षणाला चांगला प्रयत्न आतमध्ये ढकलण्याचा बॉलला. तोपर्यंत सूरज ट्रॅकिंग इनला धावतोय आणि पोहोचला देखील. 2 धावा इथे पूर्ण करत असताना आपण पाहतोय दोन्ही बॅटर्सला 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे चालल्या. ऍक्शन रिप्ले खोला टाकला होता, फ्लिक केला शेवटच्या क्षणाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून तो स्क्वेअर लेगला फिल्डर आला. शेवटच्या क्षणाला चांगला अटेम्प्ट देखील होता त्याचा, मात्र तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. काही धावा तो सेव्ह करतोय आणि या 2 धावांनिशी पियुष मीत 11चा धावफलक पुढे जात असताना 29-29. शेवटचा एक बॉल आहे नितेश या षटकातील. 4च धावा या ओव्हरमध्ये. फायनल मॅच मध्ये कॅप्टन जबरदस्त गोलंदाजी. बॅकफुटला कट केलेला बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर धावतोय. डीप कव्हरला येतात फिल्डर, प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. 2 धावा इथे मिळत असताना विकीकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हरऑल 3 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना पियुष मीत 11 धावा आहेत. 31-31.
थँक्यू दिजे. कमॉन हरी अप, जास्त वेळ घेऊ नका. आता सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला आज बॅटिंग करायची आहे. धावसंख्येला थांबवणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. स्पीड ब्रेकर उभे केले या धावगतीमध्ये आणि नितेश पाटीलने धावा खर्च केला त्या फक्त 6. ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 विकेट आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. विकी आणि सूरजकडून चांगला फिनिश पाहिजे. लास्ट ओव्हर 6 बॉल बाकी आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आलाय उंबारलेचा प्रेम भोईर. 6 बॉल शेवटचे. विकी सूरज कुठपर्यंत नेत आहेत. टार्गेट काय सेट होणार आहे सोनू मून 11 साठी. फायनल मॅच, पहिला डाव, स्लॉगरची सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला बॉल घेऊन प्रेम भोईर. लेफ्ट आर्म विथ विकेट. फुल टॉस जरूर. एक्स्ट्रा पेसने थोडासा लेट विकी, बट इथे चान्स धाव घेण्यासाठी घेतली नाही आणि रनआउटला देखील चान्स होती, मिस झाली आहे. डॉट बॉल. फुलर लेन जरूर होता. वेग प्रचंड आहे प्रेमकडे आणि विकी मात्र थोडासा इथे आपण जरूर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून त्याला खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर आत आहे पण त्याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकला नाही. गॅप शोधू शकला नाही. धाव मिळणार नाही. पहिला डॉट आलाय. प्रेम. बॉलर्स बॅक. लॉंगॉचा फिल्डर फार वेगाने. चांगला स्टॉप आहे योगेश कडून आणि इथे आपण पाहतोय आता रनआउटला चान्स येते. विकेट. फलंदाज कोणता बाद आहे. आयकॉन विकी भोईर. रनआउट. थँक्यू डीजे. आज सलग 3ही सामन्यांमध्ये प्रेमने आयकॉनला त्याच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर तिघांच्या विकेट काढल्या. फर्स्ट मॅच भावेश पवार, सेकंड मॅच पवन केने, तर या मॅच मध्ये रनआउटची का होईना पण विकेट आली आहे ती विकी भोईरची. मैदानाचा स्वतः संघ मालक येत आहेत संदीप फुटाणे. लास्ट मॅच 2 बॉलचा सामना केला, 10 धावा बनवल्या होत्या. अपेक्षा तशी देखील असेल जेव्हा स्ट्राईक मिळेल तेव्हा, पण सध्या स्ट्रायकिंग एंडला सूरज आहे. धावा आहेत 31, विकेट पडले 4, बॉल बाकी आहेत 4. ऑफ स्टंपचा बाहेर चॉप जरूर केला. पॉइंटला तिथे फिल्डर आहेत मात्र त्यांनी थ्रो केला नाही. लगेचच अपील होतीये कॅच आउट साठी. पाहूया दोन्ही अंपायर चर्चा करतील. डिसिजन काय असेल या बॉल वरती. चॉप तर केलंय बरोबर वाईड यॉर्करला इथे सूरजने, पण टप्पा पडल्यानंतर बॉल बॅटवरती आला होता की बॅटवरती येऊन टप्पा घेतलाय हे जेव्हा क्लिअर आता अंपायर्स आपल्याला सांगतील तेव्हा होणार आहे. फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज आपण. डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन आता सुपूर्द करण्यात आलाय ऑन ग्राउंड अंपायर कडे. ऑन ग्राउंड अंपायर कडून बॅटर आउट. थर्ड अंपायरचा सिग्नल आलाय. फलंदाज बाद असतील. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. वाईड यॉर्कर अगोदर आपण पाहतो. यस, टप्पा पडलाय आणि देन बॅटवरती येऊन पॉइंटने मोहित देसलेने चांगली कॅच पकडली आहे. सूरज मात्रेची विकेट. धक्का 5वा. थँक्यू दिसे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 32. नवीन बॅटर मैदानाचा हात येत आहेत ओमकार पाटील मॅन फ्रॉम कौसा. बॉल अजूनही बाकी आहेत आपण पाहतोय 3. लास्ट सीझन मध्ये याच मैदानावरती त्याला मकर संक्रांत चषकामध्ये त्याच्या कारकिर्दीमधली पहिली मालिकावीरची बाईक मिळाली होती. ग्राउंड लकी आहे पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय की 3 बॉल बाकी आहेत आणि पियुष मीत 11ला चांगला फिनिश करायचा. पहिला डाव सुरू आहे. स्लॉगर सुरू आहे. मी गोलंदाज प्रेमचं कौतुक करेन. पहिल्या 3 बॉल मध्ये गेले ती फक्त एकच धाव. फुल टॉस आहे. मिस टायमिंग. मिड विकेटला फील्ड थोडासा मागे. जजमेंट त्याचं चुकलंय. मागून येते बॅकअप. योगेश उचलून थ्रो करेल. धावा तर 2 सहजरित्या आपण पाहतोय आणि या 2 धावांनी स्कोर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय तो 34. 34 धावा धावा फलकावरती आहेत. सँडीला स्ट्राईक मिळाली नाही. ऑफ स्ट्राईक अजूनही. ओमकारला आपण जरूर पाहतोय. लेफ्टी बॉलर प्रेमने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली
मग ती क्वार्टर फायनल असेल, मग ती सेमी फायनल असेल, अँड देन फायनलमध्ये आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात त्या 3 धावा. लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग वाटतंय. लॉंग ऑफला राज आहे, आलाय व्यवस्थित खाली, टिपलाय त्याने झेल. आणखी एक यश. 34ला 6वा झटका पियुष स्मिथ 11ला. चांगली फिल्डिंग ओव्हरऑल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि राजकडून देखील आपल्याला अफलातून कॅचेस पाहायला मिळाल्यात आउटफील्डमध्ये. आताही त्याने झेल टिपलाय. ओमकारची विकेट आली आणि मैदानाचा नवीन बॅटर आलेले आहेत पंकज पाटील. मॅन फ्रॉम टायगर. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 शेवटचा एक बॉल. काय पकडून बॉलिंग केलेली आहे. क्रिकेटच्या गेममध्ये असंच म्हटलं जातं आणि ती पकडून बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज प्रेम भोईरकडून. अवघ्या 3च धावा आणि 2 विकेट त्याने काढल्या. तरी रनआउटची विकेट देखील विकी भोईरची आपल्याला याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये आणि काय पाहिजे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पंकज आलाय. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. 40ला टच करतात. फायटिंग टोटल असेल 4 ओव्हरमध्ये. फायनलचा प्रेशर असेल दुसऱ्याही डावामध्ये. शेवटचा बॉल प्रेम लेफ्ट आर्म विकेट. कोला टाकलाय. यॉर्कर चांगलाय. सँडी प्रयत्न तर करतोय पण त्यालाही थांबावं लागेल. डाव संपलाय पहिला मेगा फायनलचा. GPL 3 सीझन आपण सध्या तरी एन्जॉय करतोय. बॅटिंग केले पियुष स्मिथ 11ने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. विकेट पडले त्यांचे 6. धावा बनवल्यात त्यांनी 34 आणि 35 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते सोनू मोनू 11 समोर GPL 3च्या चॅम्पियनसाठी. महत्वपूर्ण सूचना ही असेल की दुसऱ्या डावाला देखील दोन्ही संघांना लगेचच सुरुवात करायची. वेळ जास्त घेऊ नका. बॅटिंग कार्ड आपल्या स्क्रीनवरती. सर्वोत्तम जीतच्या बॅटमधून 16 धावा आल्या. देन चिन्मय 9. 4 धावा सूरजच्या बॅटमधून. त्या व्यतिरिक्त मात्र 0-2 आल्या ओमकार आणि 1 विकीच्या बॅटमधून. आणि अर्थातच डाव 34 वरती थांबलेला आहे आणि 35 धावांचं लक्ष ठेवलंय सोनू मोनू 11 या संघासमोर GPL 3च्या विजेतेपदासाठी. कुठेही जाऊ नका. 4 ओव्हर 24 बॉल आणि 35 धावांचं समीकरण कशा पद्धतीनं सोडवलं जाईल की मात्र डिफेंड करण्यात येतील या धावा. प्रत्यक्ष धावा तेवढ्या ऐकूयात पुन्हा एकदा. मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे समालोचक ज्यांचा आवाज आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये ऐकला, ज्यांचा आवाज आपण प्रो कबड्डी मध्ये ऐकला. ऐकूयात आता कल्याण डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये कुणालजी दाते सरांचा. थँक्यू. धन्यवाद करण काळन यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात आनंद पाटील, मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं संपूर्ण मॅनेजमेंट ते हाताळत असतात आणि त्यांच्याबरोबर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बादशाह म्हणायला हरकत नाही आहे केतन मात्रे, ज्या खेळाडूने सर्वांची मनं जिंकलेत त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. आणि मी TDPLलाही बोललो होतो, आताही बोलतोय, मार्क माय वर्ड्स, 50 अर्धशतक या हंगामात नक्की हा खेळाडू ठोकताना तुम्हाला दिसेल. त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रचंड मेहनत त्यांनी घेतली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. ग्रामीण भागातून आलेला खेळाडू आज अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय. चला बॅटर पाठवा, बॅटिंग तुम्हाला करायची आहे, कारण वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. मग बॅडलाईटची अपील करून चालणार नाही आहे. ज्या
कंडिशन मध्ये हा सामना आहे, तिथूनच तुम्हाला खेळ करावा लागेल. कोणतीच अपील स्वीकारली जाणार नाही. चला मॅच सुरू करूया. स्वागत आहे सर्वच प्रेक्षकांचं या क्रीडा नगरीमध्ये जे उपस्थित आहेत. आज अंतिम दिवस, अंतिम सामना याचसाठी केला होता, अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि नक्कीच आत्तापर्यंत ही स्पर्धा अतिशय चांगली रंगली. रेयांश देखील सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. रेयांश अनंत पाटील, केतन मात्रे तिथे, अनंत पाटील स्वतः तिथे आहेत. आणि काय इम्पॅक्ट आहे, बरोबर? येस. कोण आहे अंपायरला सांगून ठेवा आणि खेळ चालू करा. फक्त अंपायरला सांगा. चला मॅच सुरू करू, कारण फायनल मॅच आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सगळ्यांनी सहकार्य करा. शेवटचा सामना, धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. 34 35चं टार्गेट आहे. 34 धावा झालेल्या आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ विनोदजी रतन पाटील यांनी पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये योगेश पाटील गारिवलीचे उद्योजक समाजसेवक यांच्या वतीने प्राप्त झालंय. तृतीय पारितोषिक तकदीरजी काळन हेतुटणे गावचे माजी सरपंच यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले 50,000 रुपये. संतोष दीक्षित यांनी चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केले. मालिकावीरासाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते, 2 व्हीलर बाईक, आणि ती बाईक आपल्याला पुरस्कृत केली आहे काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय विकीने, फॉलो केले बॅटरला. पहिला डॉट बॉल, धारावी एक्सप्रेस रुळावर आहे. विकी भोईरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. शांत ठेवले फलंदाजांना ज्या ज्या वेळेला तो गोलंदाजीसाठी आलाय. समोर राज, दुसरा ऑफ कटर सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. विकीची रिदम पा, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. हाईट त्याच्याकडे चांगली आहे, उंचीचा नेहमीच फायदा त्याला होतो. आणि मध्ये एक त्याचा स्टॉक बॉल येतो, तो बाउन्सर आहे. एक ऑफ ब्रेक त्याच्याकडे चांगला आहे, जो पडल्यानंतर रायटी बॅटरसाठी आतमध्ये येतो. स्लोअर वन खूप चांगल्या पद्धतीने तो हाताळतो. हे असे अनेक बॉल विकीकडे आहेत, म्हणून विकी यशस्वी आहे. परत एक वेळा बोलत तयार विकी भोईर. तिसरा बॉल घेऊन बाउन्सरचा मी उल्लेखच करत होतो, तो बाउन्सर आलाय आणि पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 1 फॉर दी ओव्हर. संघ मालक मनोहर पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे. हॅट्रिक घेतली तर तुम्हाला दिले जातील 5,000 रुपये. हे पारितोषिक मनोहर शेठ पाटील यांनी इथे लावलंय. 5,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. गोलंदाज विकी, 2 डॉट बॉल टाकलेत, 1 धाव आली आहे स्कोरबोर्डवर. आणि यावेळेला जसं पारितोषिक लागलंय तसा फटका बसलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, बॅटरच्या फेवर मध्ये हा षटकार. चूक केली विकीने. ऑफ ब्रेक बॉल, लेंथ बॉल, बरोबर पिकअप शॉट उचलला, फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज मैदानामध्ये सुरू आहे. राज पाटील बॅट मधून सिक्सर. उलटा मारलाय, स्विच हिट. हा देखील स्वीट आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल चालला एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. राज पाटील ही इज ऑन फायर नाव. काय फटकेबाजी करतोय राजने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये फिल्डिंग देखील खूप चांगली केली आहे. बाउंड्री लाईनवर सर्वाधिक कॅचेस जर कोणी घेतले असतील तर माझ्या निदर्शनास आलेला खेळाडू म्हणजे राज आहे. अफलातून फिल्डिंग, दर्जेदार बॅटिंग. आता फायनल मध्ये करत असताना 10 धावा त्याने मागच्या 2 बॉलवर घेतल्यात विकीच्या विरुद्ध. धावा झाल्यात नेल्सन आकड्यामध्ये 11. सोनू मोनू 11. हा संघ मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. विकीचा हा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केले विकीने. शेवटचा बॉल शिल्लक. हाही डॉट बॉल टाकावा लागेल जर मॅच मध्ये राहायचं असेल. हाही ऑफ ब्रेक होता. उसळी चांगली घेतली, विकेटच्या डेप्थला हिट केलं. विकीकडे खांदे मजबूत आहेत, परंतु 2 चांगले फटके त्याच्या विरुद्ध 2 बाउंड्री झाल्यात. 1 षटकार 1 चौकार. धावा 11 आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. राज स्ट्रायकिंग एंडला. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट. हाई डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सोनू मोनू 11 या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा.
थँक्यू डीजे. महाराष्ट्राबरोबर भारताची अभिमानाची स्पर्धा ती झाली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. मागच्या वर्षी 94 लाख व्ह्यूवरशिप व त्यापेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झाली होती त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एवढ्या लोकांनी ती स्पर्धा पाहिली होती, त्यामुळे चर्चा आहे त्याही स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागलेलीच असते. सोनू मोनू 11 या टीमची धावसंख्या 11. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे 24. 18 बॉल 24. पहिला बॉल समोर मारलाय, काय पंच होता, आवाज जसा आला, बॉल सीमा पार येतो. नितेशच्या बॅट मधून चौकार. नादिष्ट चौकार होता. नाथ खुळा समोर मारलेला, जिथे डीजे बॉक्स आहे तिथे. हवेत आहे, धावावं लागेल मागे. जीतला प्रयत्न सुरू, कॅच पकडलाय. नितेश आउट. पहिली विकेट गारद सोनू 11 ला पहिला झटका. संडी फुटाणेच्या विरुद्ध या मॅच मध्ये आकाश भोईर अशी ही मॅच आहे आणि त्यातल्या त्यात पाहूया कुठला संघ मालक आणि कुठला खेळाडू जिंकतोय या मॅच मध्ये. बाजूला आहेत मनोहर पाटील देखील. 16 बॉल आणि 20 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे, असं नाहीये की सामना संपलाय, कारण सूर्य अस्ताला चाललाय. अशा परिस्थितीमध्ये हवा विरळ होत जाते, पक्षी आपल्या घरटेच्या दिशेने वाटचाल करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये धावा करणं एवढं सोपं नाहीये. जरी टायमिंग थोडंसं जरी फसलं तरी मात्र तुमची विकेट जाईलच. नवीन फलंदाज नितेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाजीसाठी योगेश भालेकर. भालेकरने कमाल केली आहे, काय गोलंदाजी केली आहे भालेकरने. विशेष म्हणजे राऊंड विकेट ने त्याने जे लेग ब्रेक टाकलेत ना या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले. जेव्हा जेव्हा त्याच्याविरुद्ध आक्रमण झालं त्यावेळेला बॅटची कडा घेऊन विकेट किपरने झेल टिपलेत त्या फलंदाजाचे. सूरजचा रॉंग वन, बॅकफुटला जात असताना पंच केला, डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. ट्रॅप होता, जाळं होतं, भालेकरला जावं लागेल. त्याच दिशेला डगआउट आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्नित ही स्पर्धा. ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं. रॉंग वनचा वापर केला, बॅक ऑफ द हँड उलटा टाकला, बॉल बाहेर चालला होता, पंच केला. डीप मध्ये कव्हर्सला फिल्डर सेट केला होता, ट्रॅप होता सूरजचा आणि त्या जाळ्यामध्ये अडकला भालेकर. 15 बॉल 20 धावांची गरज आहे. योगेशला डगआउटचा रस्ता दाखवलाय आणि नवीन योगेश आता मैदानामध्ये आलाय सोनारपाड्याचा. बालट्या सुरुवात करायची शून्यातून. राज पाटीलने 6 मध्ये 10 केल्यात आणि ते विकीच्या विरुद्ध केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत, त्याच्यामध्ये 1 चौकार आलाय, 2 विकेट आल्यात. हॅट्रिक ची संधी आहे. हॅट्रिकची संधी. 5000 रुपयाचं पारितोषिक आहे संघ मालकांकडून. पाहूया हॅट्रिक येतोय का सूरज. 15 बॉल 20 धावांची गरज. परत एक वेळा उलटा रॉंग वन, जागेवरच ठेवलंय. आणि हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची, दोन्ही बाजूला बॉल वळवतो. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध रॉंग वन टाकणं एवढं सोपं नाहीये. काय होतं, शॉर्ट बॉल पडतो, परंतु नियंत्रण पहा. तुमच्याकडे कंट्रोल असेल तर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकता आणि कंट्रोल आहे. कंट्रोल कधी येतो, प्रॅक्टिस जास्त केल्यावर. प्रॅक्टिस केली आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याच्यासाठी म्हटलं जातं. पुढचा बॉल आतमध्ये आणलाय वेगाने, हा त्याचा नॅचरल लेग ब्रेक होता, रन आउट चान्स होता आणि तोपर्यंत 1 धाव. विकेट कीपर स्टंपच्या समोर करतोय काय हा प्रश्न आहे, आणि तोपर्यंत ती 1 धाव मिळाली आहे. आणि तेच सांगतोय जीत भोईर, विकी थोडासा जर बाजूला झाला असता तर त्याला ते 3 स्टंप दिसले असते. परत एक वेळ ऍक्शन रिप्ले, विकीचे दोन्ही पाय तिथेच होते आणि स्टंप दिसत नव्हते त्या फिल्डरला. आणि तेच सांगितलं जीतने, विकीचा जर थोडासा जरी शरीराचा भाग आजूबाजूला असता तर कदाचित ते 3 स्टंप दिसले असते. 13 बॉल
19 धावांची गरज आहे. 13 चेंडू 19 धावा. काय गोलंदाजी केली आहे ओव्हरमध्ये राज. जोपर्यंत मैदानामध्ये सामना जिवंत आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हा असा बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार आणि आता या चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 20. वीस धावा स्कोरबोर्डवर आल्यात. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची गरज आहे. फायनल देखील आता रोमांचक होत चालली आहे. त्याच्यामुळे सोनू मोनू 11 पियुष मीत 11च्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना फायनल मॅच ग्रँड फिनाले या स्पर्धेचा 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक जे स्वर्गीय रतनबुवा पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ विनोदजी रतन पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे लाडके अध्यक्ष. एकच ध्यास कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा विकास आणि त्यातल्या त्यात द्वितीय पारितोषिक योगेश पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. घारिवलीचे आहेत समाजसेवक उद्योजक. तृतीय पारितोषिक तकदीर काळन माजी सरपंच हेदुटणे गाव. चतुर्थ पारितोषिक संतोष दीक्षित साई सिटी चे मॅनेजिंग डायरेक्टर. 2 व्हीलर बाईक आदरणीय काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. आणि आतापर्यंत या क्रिकेटच्या दुनियेमध्ये 87 मोटरसायकल काशीनाथ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेल्या आहेत अनेक स्पर्धांमध्ये. मग भिवंडीच्या स्पर्धा असोत, आपल्या परिसरातल्या स्पर्धा असोत, अनेक ठिकाणी सातत्याने त्यांनी त्या बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत. याही स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. 12 बॉल 15 धावेची गरज. पहिला बॉल टॉप पेज फाईन लेग आहे. स्वतः विकेट कीपर धावतोय. विकीने झेल टिपलाय. फलंदाज बाद. टीम हर्डल मध्ये एकच चर्चा झाली. आता 11 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. मॅच ऑन. कलाटने दिली आहे. या मॅचला परत एक वेळा गोलंदाजाने पियुष मीत 11च्या विरुद्ध सोनू मोनू 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश पाटील संघमालक आहेत मातार्डीचे. सोनू मोनू 11 या संघाचे. पियुष मीत 11 या संघाचे संघमालक सँडी फुटाणे आणि त्याचबरोबर मनोहर शेठ पाटील जे वडवलीचे आहेत. 20 ला 3 अशी परिस्थिती आहे आणि आता 11 मध्ये 15 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज निनाद रसाळ सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. भावेशचा कटर आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. भावेशने ज्या वेळेला गोलंदाजी केली आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने त्या वेळेला तो प्रभावी ठरलाय. परंतु आता त्याला कोळेगाव विलेज एंडकडून गोलंदाजीसाठी आणलंय. हे देखील विशेष आहे कारण प्रत्येक गोलंदाजाचा एक एंड ठरलेला असतो प्रत्येक सिरीजमध्ये किंवा लीग मॅचेसमध्ये. तो तिथून जास्त प्रभावी ठरतो. परंतु ज्या वेळेला कॅप्टन निर्णय घेतो दुसऱ्या एंडने त्याला गोलंदाजीसाठी आणलं जातं त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो यशस्वी ठरेल असं नाहीये. परंतु पहिल्या बॉलला त्याने काम केलं. विकेट घेतली. दुसरा बॉल वाईड होता. परत एक वेळा टर्न केलाय बॉलला. लेग ब्रेक. पंचांचा इशारा वाईड बॉल. अनदर वाईड. आणि आता बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चॅलेंज केलेलं आहे या वाईड बॉलच्या डिसिजनला. चला मॅच सुरू ठेवा. डिसिजन येईल. डॉट असेल किंवा वाईड असेल त्याचा डिसिजन दिला जाईल. तोपर्यंत सामना सुरू ठेवा.
अंपायरने वाईड दिला होता. बोल तयार भावेश. बॅकफुटला जात असताना पंच केला, डीप मध्ये फिल्डर आहे आणि मागचा जो बॉल होता तो फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजे मागचा जो बॉल होता तो डॉट होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल रिव्ह्यू सक्सेसफुल आहे बॉलिंग करणाऱ्या टीमचा. नऊ चेंडू आणि 13 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. मागचा बॉल होता डॉट, या बॉलवर आली आहे सिंगल आणि आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये जिंकण्यासाठी सोनू मोनू 11 या संघाला. उमेश पाटील यांचा संघ आहे, माताडीचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोहर शेठ पाटील आणि सँडी फुटाणे यांचा संघ आहे पियुष मीत 11. अशी लढत फायनल मॅच ग्रँड फिनाले तुमच्या समोर ग्रामीण प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना. पुढचा बॉल भावेशचा. हा बॉल उंच जास्त गेलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रयत्न करताना दिसेल. फ्री होम डिलिव्हरी, कॅच ड्रॉप, कॅच सोडलाय, हा मॅच सोडलाय असं म्हणायला लागेल. बॉल सीमा पार, हा चौकार आलाय. आता जर हा सामना इथून गमावला या टीमने तर मला नाही वाटत दुसरा कोणाला तुम्ही दोष देऊ शकाल, कारण स्वतः तुम्ही टीमचे संघ मालक आहे. तुम्ही एक फिल्डर आहात आणि तुमच्याचकडून ज्यावेळेला झेल सुटतो आणि चौकार जातोय तर मग संपूर्ण जबाबदारी तुमची आहे. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. भावेशने नक्कीच सामना फिरवण्याचा प्रयत्न केला होता. राज तयार. राजने इथे मात्र फटका ऑन साइडला खेळला आणि बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातात, डॉट. आता या मॅच मध्ये समीकरण आहे 7 चेंडू 9 धावा. पाहत्या चौकाराने किती फरक पडला असता, राजची विकेट मिळाली असती, परंतु जर तरला महत्व नाहीये. दुसऱ्या बाजूला उमेश पाटील नक्की खुश असतील, तो चौकार मिळाल्यानंतर टीमचे संघ मालक आहेत. आणि एका बाजूला ती निराशा स्पष्ट असेल, कारण सँडी फुटाणे देखील संघ मालक आहेत, मनोहर पाटील देखील संघ मालक आहेत. चांगला सामना रंगत असताना पैसा वसूल मॅच. 7 चेंडू 9 धावा. शेवटचा बॉल भावेशचा परत एक वेळा त्याच दिशेला. आता टायमिंग प्रॉपर आहे, कारण ज्या खेळाडूचा झेल सोडला त्यानेच हा सामना फिरवलाय. बॉल सीमा पार, येतोय षटकार. थँक्यू डीजे. राज ठरलाय सक्सेसफुल. राजने फिल्डिंग चांगली केली, राज बॅटिंग चांगली करतोय. राजने सुरुवात चांगली करून दिली, राज मारतोय. राजचा झेल सोडला, किस्मत बहादुरो का साथ देते असं म्हणतात ना, ते याच्यासाठी राजने सामना नक्की आपल्या टीमच्या दिशेने झुकवलाय. 6 बॉल 3 धावेची गरज. 2 केल्या तरी जिंकू शकतात, कारण विकेट कमी गमवलेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने पहिल्या डावामध्ये 6 विकेट होते, या डावामध्ये फक्त 3 विकेट गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी ओमकार पाटील. याच ग्राउंडवर ओमकारने पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती. अनेक आठवणी आहेत त्याच्याकडे या ग्राउंडच्या. आणि आता 6 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. मकर संक्रांत चषक 6 बॉल 3-2 केले तरी जिंकू शकता. मगाशी सांगितले, कारण तुमचे विकेट कमी गेलेले आहेत. 32ला 3 आहेत. पहिल्या डावामध्ये 6 विकेट गेल्या होत्या. पहिला बॉल ओमकारचा. पहिला बॉल टर्न अँड बाउन्स, सरळ विकेट कीपरच्या हातात, डॉट. 5 बॉलमध्ये 3 धावेची गरज, परंतु 3 विकेट घेतल्या तर मॅचला कलाटणी येऊ शकते. तेच करायचं आहे. सगळ्यात पहिले विकेट पाहिल्या जातात, आपल्या संघटनेचा जो नियम आहे, त्याच्यामुळे सामना अजूनही संपलेला नाहीये. 5 बॉल 3 धावेची गरज. एक धाव आता तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल डॉट बॉल महत्वाचा असेल. टीम पियुष मीत 11 साठी सोनू मोनू 11चे कर्णधार आणि खेळाडू विचार करत असतील, उमेश पाटील संघमालक विचार करत असतील, तर एक चौकार येऊ दे, सामना फिनिश आणि विजयाची ट्रॉफी घरी. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन 5 बॉल 3 रन. फुल टॉस, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झटपट पटापट ट्रॉफी घर के अंदर. सोनू मोनू 11 ने ही स्पर्धा इथे जिंकली आहे. हा षटकार मारून अभिनंदन उमेश पाटील आणि टीम.